काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीचा एक अर्जुन देशमुख आम्हाला येऊन सांगितलं की वंडार पाटील आणि त्याचा मित्र मुझम्मिल बुबेर म्हणून त्याने सुजित नलावडे आणि माझ्या सुपारीची हातीची सुपारी दिलेली आहे, तर तुम्ही सांभाळून राहा. कारण अर्जुन देशमुख जो आहे, मागच्या आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये जेव्हा तळोजा जेलला होतो तेव्हा सुजित नलावडेची त्यांची ओळख झालेली आणि त्याची बहीण बाहेर असताना म्हणजे एक वेगळा प्रकार झालेला होता त्याच्या बहिणीसोबत, तर तिला मदत करण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं म्हणून ते उपकार तो विसरला नाही. त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं, तर त्या 3 महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करून अशी माहिती दिली. तर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यात तथ्य दिसून आलं की महेश पाटील आणि सुजित नलावडेची सुपारी त्यांना दिलेली आहे. परंतु जेव्हा अर्जुन बरेच दिवस सुपारी वाजवत नव्हता म्हणून त्याने विचारलं तू का नाही करत, तर अर्जुनने सांगितलं की सुजित नलावडेसोबत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि महेशसोबत सुद्धा पर्सनल 4-5 बॉडीगार्ड असतात, त्याच्यामुळे काम इतकं सोपं नाही. तर त्याने सांगितलं की जर ते नसेल भेटत तर त्याचा मुलगा जो महेश पाटीलचा मुलगा आहे साईश, त्याची मर्डर करा. त्यालासुद्धा कळेल माझ्या मुलाची जशी मर्डर झाली त्याच्या मुलाची मर्डर झाली तर मुलगा गेल्याचं दुःख काय असतं असं त्याला सांगण्यात आलं. परंतु ती माहिती आम्हाला आधीच मिळाली म्हणून आम्ही अलर्ट होतो आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी आम्हाला तेव्हापासून पोलीस प्रोटेक्शन दिलं आहे. परंतु त्यात गुन्हा दाखल आता 17 तारखेला झाला आहे, अजून त्यांना काही अटक झालेली नाही आहे. आरोप तुमच्यावरती म्हणजे मारण्याचा कट रचण्याचा सुपारी देण्याचा आरोप लावले. त्याचं आज पत्रकारे तुम्ही मला विचारले, तुम्ही मला फोन केले तेव्हापासून मला माहीत झालं. मला ते माहितीसुद्धा नाही, ते मला माहितीसुद्धा नाही की माझ्यामध्ये केस झालेले किंवा तुम्ही काय केलेलं आहे ते. परंतु हे त्याने जे माझ्यावरती तुमच्या जवळ पत्रकार परिषदेचे जे आरोप केले ते निव्वळ खोटं आहे. ते मी असं कुठल्या प्रकारचं काही केलेलं नाही. 2007मध्ये माझ्या मुलाचा मर्डर झाला, तीचपासून माझ्यावर आजपर्यंत 80 झालेलं आहे किंवा मी कुठल्या प्रकारचा काही असं काही कट केलेलं नाही. हे जे माझ्यावरचे आरोप लावते ते सर्व खोटं आहे. ते साहेब आज जे निर्दोष सुटले या केसमध्ये म्हणून त्यांनी आम्ही अपीलमध्ये जाऊ नये, त्याच्यामुळे आम्हाला ते दबावापाठी ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचा आमच्यावर हे खोटे आरोप करत आहेत. सर्व खोटं आहे ते. आणि त्याच्यामध्ये आता जर त्यांनी जर कंप्लेंट केली असतं किंवा गुन्हा दाखल असतं पोलीस आपल्याला त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते करतीलच आणि पोलिसांना आमचा विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे.